दुःख येतो संसारामध्ये, फार दुःख येतं. तुकोबारायने सांगितलं कशाने दुःख येतं. अहो तुमचं जे दुःख आहे ना स्वप्नात पडलेल्या जखमीप्रमाणे. स्वप्नीची या घाई विव्हळ शिवाया. स्वप्नात एक जावई होता. तुमच्या भाषेत सांगतो म्हणजे तुम्हाला कळतं पाठकी असं. आता मी काय सासऱ्या जावयाच्या गोष्टी सांगत नाही पण तुमच्या ध्यानात बसावं म्हणून. एक जावई होता, थोडा वेंधळा होता. वेंधळा गेला सासूरवाडीला. पहिल्यांदाच गेला सासूरवाडीला. आता ती थल्ली नेमकी जुन्या काळातली गोष्ट आहे. लाईट गेली, मी लाईटच नव्हती म्हणा. ती काय असेल ती गेला. अंधार पडला, घाबरला. ते घाबरला, झोपला. झोपेत त्याला स्वप्न पडलं. काय पडलं? स्वप्न. आणि त्याच्या स्वप्नात कोण आलं माहिती का? कोण आलं? भोकाडी. भोकाडी. आता ही भोकाडी असती कुठं? आम्हाला लहानपणी सांगते ए तिकडे जाऊ नको. तिकडे काय कुठून आली भोकाडी? पण त्याच्या आवायला दिसली. कुठे दिसली? स्वप्नात दिसली. आणि त्या भोकाडीने काय? भोकाडी भोकाडी कोणाला म्हणतात माहिती का? जी माणसं आयुष्यभर याचा बांधकोर, दुधात पाणी घाल. आणि आमच्या ग्रामीण भागातलं सांगतो, तुमच्याकडं नाही सांगत. लाख कुटाने करतेत, पैसे कमीतेत, बँकेत ठेवतेत, वावरे घेतेत, फ्लॅट घेतेत, प्लॉट घेतेत, स्वतःच्या जीवाला खात नाही, काय नाही. आणि म्हातारे होतेत. म्हातारे झाल्यावर लई म्हातारे होतेत. आणि मग एका खोलीत पडत येत. आणि मग सुनबाई असती, नातू खेळत असतो. आणि नातू हळूहळू तिकडल्या रूम मध्ये जातो. आणि मग सुनबाई काय म्हणते, तिकडे जाऊ नको, तिकडे कोण आहे? भोकाडी. भोकाडी. आणि ती भोकाडी स्वप्नात आली. कोणाच्या? जावयाच्या स्वप्नात आली. आणि त्या भोकाडीने काय काढली? तलवार काढली. तीच खुपसली. बघा आता काय बघायकडं. जावई लागला बॉम्बला. जेल बॉम्बला लागला. मोठमोठ्याने रडायला लागला जावई. आता जावई रडायला लागला. सासूला काय वाटल? सासू. जावयाचा रडायचा आवाज पाहून सासू रडायला लागली. कशी लागली? आता ते मला रडता येत नाही, काहीतरी रडून दाखवलं असतं. अगं बाई ग. अरे वा. अरे वा. सिस्टीम साठी टाळ्या वाजल्या. रडायला लागली. सासू रडायला लागली. मग पोरगी मग त्याची बायको रडायला लागली. मग शेजारीनं आली, ती रडायला लागली. आणि मग दुसरी शेजारीनं आली. अख्खं गाव गोळा झालं. आणि काय करायला लागलं? गाव रडायला लागलं. आता तिथे एक शहाणा माणूस आला आमच्या महाराजांसारखा. हो कमून रडता? ती म्हणली ही काय रडती? तिला विचारलं अरे कमून रडती? अरे हे काय रडती? आखा मांडव बिमला. ही रडती, ती रडती, ती रडती, ती रडती. आणि मग शेवटी नंबर कोणाकडे आला? सासूकडे आला. सासूने विचारलं कशामुळे रडती? सासू म्हणला जावई रडत होता म्हणून मी रडते. जावई तर पळून गेला. बघता काय माझ्याकडे धरून आणला जावई. कमून रडतो? स्वप्नीची या घाई विव्हळशी वाया. रडे रडतिया सवे मिथ्या. तुमचं आमचं दुःख काय आहे? मिथ्या आहे, खोट आहे. संतांनी आपल्याला जागृत केलं. अरे हे दुःख कशामुळे जाईल? एकाच गोष्टीमुळे जाईल. एकच उपाय सांगितला, एकच वर्म सांगितलं. काय? नामस्मरणाचं वर्म. आणि ते नामस्मरण दुःख घालवण्याकरता आपण सर्वांनी करायचं. विठोबा आणि शेवटी तुकोबारायला सांगितलं. ऐक म्हणा भैरवी. तुका मने
आहे मुळापाशी तुका म्हणे फळ 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 आहे फार गोड गायक आहेत पण आपल्याकडे वेळेचं फार बंधन आहे. सुंदर अदाकारी आणि सुंदर आलाप म्हटले असते खरंच मनापासून टाळ्या वाजवा. काय महाराज, गायनाचा रस ग्रहण करता आला पाहिजे. हा, जरी आपल्याला गाता येत नसेल तर तो रस ग्रहण करणं फार महत्वाचं आहे. आणि तुकोबाराय शेवटी सांगतात, तुका म्हणे फळ आहे मुळापाशी. पाणी झाडाला वर फांद्याला पाणी घालून फायदा नाही, पानाला पाणी घालून फायदा नाही, फुलाला नाही. कुठं घालावं लागेल पाणी? करता मूळ. हा, तुका म्हणे आळा आणि उदक देता लाभे फळा. आळ्यात पाणी घालावं लागेल. फळ आहे मुळापाशी. कोणापाशी फळ आहे? देवापाशी. शरण देवाशी जाय वेगी. कुठे देव? मूळ कुठे? तुकोबारायांनी पहिल्याच अभंगात सांगितलंय, हरिओम तसत सूत्रांचे जे सार कृपेचा सागर पांडुरंग. हरिओम दत्त उदात्त अनुदत्त प्रचुरा रहित पांडुरंग. सर्वस्व व्यापुनी सर्वाही निराळे वेदांची जे मूळ. तुका म्हणे तुकोबाराय सांगतात, तो पांडुरंग, तो देव, त्याला शरण जा. अजून सांगू का सोप्या भाषेत? देव कुठे? देव कुठे? आई वडील आहेत घरात. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. आई वडिलांना शरण जा. अजून देव कुठे? रंजल्या गांजल्यांची सेवा कर. जे का रंजले गांजले तोच साधू ओळखावा आणि देव तेथेच जाणावा. अजून देव कुठे? कीर्तनात देव आहे. जेथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा. देव इथे. आणि सगळ्यात सोपा देव सांगतो. आता तुम्ही तुमच्या करता सांगतो बर का, देवाचा पत्ता सांगतो. देवाचा पत्ता. देव कुठे? देव कुठे? तुकोबारायांचा पुरावा देऊन सांगतो देव कुठे. तुकोबारायांचा एक अभंग आहे. तुकोबाराय देवत्वाच्या व्याख्या करताना सांगतात, संत ते देव, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. देवच संत आहेत, ते संतच देव आहेत, पण कुठे आहेत नेमके? एक अभंग आहे, उच्च नीच काही लेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. महाराज, देव तिथं आहे. आणि या संतांच्या नामावलीमध्ये माझ्या तुकोबारायांनी एक प्रमाण केलंय. देव कुठे? देव कुठे? गवळीयाचे अंगी, गवळीयाचे घरी, अंगे गाई वडी. आणि पुढं काय?
द्वारपाळ बळी द्वारी झाला. देव कुठे? देव बळीराजाच्या दारात द्वारपाल आहे. कोण आहे? कोण आहे द्वारपाल? म्हणजे कोण? कोण? वॉचमॅन. कोण आहे? अरे म्हणा ना, देव कोण आहे? अरे असं वा रे वा, एवढं पटक्या जमलं तुम्हाला अख्ख्या कीर्तनात. आहे का नाही? कुठं उभा आहे? कुठं उभा आहे? माझ्या महान सम्राट बळीराजाच्या दारात उभा आहे. आणि जगातलं हे एकमेव मंदिर आहे महाराज, एकमेव मंदिर माझ्या नाशिक शहरामध्ये जगातलं एकमेव मंदिर आहे. आणि म्हणून त्या बळीराजाचं वर्णन आपल्याला करायचंय. म्हणजे आता संतांचं भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली.